राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तेनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन्येत्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ओम शांती शांती शांती। सर्वांनाच नमस्कार। नित्याप्रमाणे आज आपण या संध्यासमयी सत्संगात सम्मिलित आहोत। विषय आतून आणि बाहेरून दृष्टी गमावलेल्या माणसाला चर्मचक्षु नव्हे तर ज्ञानचक्षु देण्यासाठी महात्मा विधुरांचा उपदेश। या समाजात आपणही अनेक मंडळी बाहेरचे चर्मचक्षु आमचे आहेत, पण ज्याला धर्मचक्षु म्हणतो, ज्ञानचक्षु म्हणतो, ती मात्र असल्याची कोणतेही चिन्ह आमच्यात आढळत नाही। कशाकशाने आंधळे होऊन गेलेले आहेत धर्मचक्षु किंवा ज्ञानचक्षु। चर्मचक्षु दिसतायत, बाहेर विषयांकडे धावतायत, पण आतून आपण आंधळे आहोत आणि बाहेरून डोळे असणाऱ्यांसारखं, जीवा डोळे असलेल्यांसारखं नटना करतो आहोत। खरी डोळे अंतःचक्षु, आतली डोळे हे ईश्वरा सर्वा आणि धर्ममार्गाचा अवलंबन केल्याने उघडते। डोळे स्वच्छ शुद्ध असतील, बाहेरचं नीट पाहू शकतो। अन्यथा मन स्वच्छ नसेल, शुद्ध नसेल, बाहेरचं पण आपल्याला जसं आहे तसं दिसत नाही, तर जसं पाहिजे तसं दिसायला लागतं। आम्ही जी प्रपंच रोज पाहतो, आपल्याला जसं हवं तसं पाहतो, आणि ज्ञानचक्षुचं कार्य आहे जसं आहे तसं दाखवणं। याकरता आमची दृष्टी साफ होणे गरजेची आहे, अर्थात मन साफ होणे गरजेचे आहे। मन साफ नसेल, चांगल्यात वाईटही पाहतो आणि वाईटातनं चांगलं पाहतो, सत्यात असत्य पाहतो, असत्यात सत्य पाहतो, जडामध्ये चैतन्याला पाहतो, चैतन्यामध्ये जड पाहतो, दुःखामध्ये सुख पाहतो, सुखामध्ये दुःख पाहतो, आणि सर्वही वैपरीत्य असेल, विपरीतच दिसेल आपल्याला। यासाठी अध्यात्माची गरज असते।
बरीच लोक म्हणतात काय आणि अध्यात्म, काही मोठी माणसं तरुणांना म्हणतात ही काय अध्यात्म करायची वेळ आहे का? बहुतेक लोकांचा समज असा आहे, माणसांना आत्मिक विचारांची किंवा धर्मप्रवृत्तीची गरज म्हातारपणी असते, तारुण्यात त्याचा काही गरज नसतो असं बऱ्याच लोकांना वाटतं. मला म्हणायचं आहे की सुख म्हातारपणीच पाहिजे आणि तारुण्यात नको आहे का? आनंद माणसांना म्हातारपणीच पाहिजे आणि तारुण्यात नको आहे का? आणि जी संस्कार तारुण्यात झालेले नाही आहे ते म्हातारपणात अचानक येऊन टपकणार कुठून, येणार कुठून? आयुष्यभर जे घडवतो मनावर संस्कार, आणि ती संस्कार वृद्धाप्यकाळी काय बदलणार आहे का? फार कठीण होईल बदलायचं. एखादा झाड कोवळा असताना वाकवलं तर जसा पाहिजे तसा वागतो, आणि त्याच झाडाला जर म्हणून प्रत्येक परिवाराला याचा एक ज्ञान असणं गरजेचे आहे, माहिती असणं गरजेचे आहे की माझा परिवारातील कोणीही एका व्यक्तीने कधीही सुखी होत नाही. परिवारातील सर्व माणसं जेव्हा सुखी राहतील, सर्व माणसं जेव्हा नीट वागतील, नीट वागण्याकरता नीट संस्कार सगळ्यांवर होतील. आम्हाला संस्कार ही संपत्ती असं वाटत नाही, आम्हाला संपत्ती सर्व काही असं वाटते. आमचा सर्व जोर पैसे मिळवण्यावर आहे, पॅकेज आणण्यावर आहे आणि बँक बॅलन्स वाढवण्यावरच आपल्या आयुष्याचा सर्व जोर आहे. जसा बँक बॅलन्स वाढतो तसंच संस्कारांचा बॅलन्स वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो का? की दिवसाला एक का होईना माझ्या खात्यावर जमा व्हावं, असं किती वेळ आपण मनापासून प्रयत्न करतो? करत नाही आपण. बरीच म्हणतात संस्कारी माणसं बघा ना, अब्राहम लिंकन, जे अमेरिकेचे राष्ट्रपती अब्राहम लिंकन, सुतारांच्या घरात जन्माला आलेला एक सामान्य कुटुंबातला माणूस, पण संस्काराच्या सद्वर्तनाच्या बळावर अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्यांना कोणी गॉडफादर नव्हते, त्यांना कोणी असा मोठा माणूस पाठीमागे नव्हते. जे केले स्वतःच्या आचरणानेच केले. जिथपर्यंत पोचले त्यांच्या सदाचाराने जाऊन पोचले. एक छोटीशी घटना त्यांची एकच वाक्यात आहे. राष्ट्रपती अमेरिकेचा, अमेरिका जगावर राज्य करू पाहते, जगाचा पोलीस समजते स्वतःला, अशा देशाचा एक राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, आणि माणूस तरी कसला, निग्रो, रूपाने सावळे होते, पण त्यांच्या एवढी लोकप्रिय राष्ट्रपती दुसरे कोण आजपर्यंत होऊन गेले नाही. इतकी लोक त्यांना आवडत होते आणि लोकांना ते आवडत होते. एके दिवशी रस्त्याने चाललेले होते, गाडी त्यांच्याबरोबर त्यांचे सल्लागार सुद्धा होते. समोरून एक माणूस येत होता, म्हातारा, दिसायला जणू काय भिक्षूसारखा दिसत होता. एवढे काय चांगले कपडे अंगावर नव्हते, अस्तव्यस्त दिसत होता. गाडी गर्दीत सावकाश चाललेली होती, आणि समोरचा माणूस म्हातारा होता,
आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षांची गाडी ओळखला आणि खिडकी शेजारी बसलेले राष्ट्राध्यक्षांना ओळखला, डोक्यावरचा हॅट काढला आणि वाकून नमस्कार केला, वंदन म्हणाला, वाकला, वंदन समर्पित केलं. एवढ्या भर गर्दीत पुढे मागे सिक्युरिटीची गाड्या, लिंकनने सांगितले गाडी थांबव ड्रायव्हरला. ड्रायव्हर गाडी थांबवला, गाडीतनं उतरले आणि त्या वृद्ध माणसा शेजारी गेले आणि स्वतःची हॅट काढले आणि त्याच्यासमोर नतमस्तक झाले, वंदन केले त्यांना, एवढंच. आणि येऊन पुन्हा गाडीत बसले. काय त्या समोरच्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद, आणि पाहणारी माणसं सगळी दिग्भ्रमित झाली. हजारो माणसं होते आजूबाजूला, कोण गाडीत होते, सर्कलला थांबलेली माणसंही होते. आणि तेवढ्याच सहजतेने येऊन गाडीत बसले. ड्रायव्हरला म्हणाले चला. गाडी जरासा पुढे गेल्यानंतर त्यांचा जो राजनैतिक सल्लागार होता, बुजुर्ग माणूस होता, तो म्हणाला, साहेब तुम्ही जे काही केला तिथे चेष्टा, याची काय गरज होती का? पटकन गाडी थांबवला, उतरलात आणि त्याला जाऊन नमस्कार केलात, तुम्ही वाकलात, त्याच्यासमोर झुकलात. आणि तो काय फडतूस माणूस होता, असा राष्ट्राध्यक्षांचे तुल्यबळ माणूस होता थोडी, त्यांना जाऊन तुम्ही वंदन करून आला. तेव्हा राष्ट्राध्यक्ष लिंकन जे बोलले ना, जगातल्या सगळ्या मोठे मोठे म्हणवणारी माणसांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. कुठल्याही क्षेत्रातला मोठा माणूस असू दे, लक्षात ठेवणे. एकच वाक्य बोलले त्या सल्लागाराला, माझ्यापेक्षाही विनम्र माणसाला मी पाहू इच्छित नाही म्हणाले. एकच वाक्य बोलले, माझ्यापेक्षाही विनम्र माणसांना मी पाहू इच्छित नाही म्हणाले. बस, पुरेशी एवढे. माणूस जितका मोठा होतो तितका विनम्र होतो. ही आचरण आहे ना, ही संस्कार आहे ना. राष्ट्राध्यक्ष का झाले असतील, छोटीशी एक संस्काराची झलक आपण पाहिलो. आणि जर लिंकनचे जीवन वाचलात आपण तर अशी हजारो घटना पाहायला मिळते. किती संस्कारी माणूस होता. माणसाला का किंमत, जगभर त्या लिंकनला का स्मरण करतात लोक, याच कारणास्तव करतात, याच कारणास्तव करतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपले राष्ट्रपती होते अब्दुल कलामजी. एके दिवशी कुर्गमध्ये गेले होते, साऊथला. मोठा कार्यक्रम होता, लाखो माणसं जमलेले होते. कलाम सर येणार म्हणून सगळी शालेय विद्यार्थी लाखाच्या संख्येने जमलेले होते. कार्यक्रम सुरू झाला. त्यांच्या स्टेजच्या शेजारीच एक लहान मुलगी रडत होती. आणि त्यांचे जे अनुवादक होते, अत्यंत सुसंस्कृत व्यक्ती आहे, डॉक्टर गुर्राज म्हणून, ते सरांचा इंग्लिश कन्नडमध्ये अनुवाद करत होते. आणि ते पाठीमागून गेले आणि मुलगी रडत होती. एक 5-6 वर्षाची मुलगी असेल, रडत होती. आणि विचारले यांनी, बाळ का रडते? ती म्हणाली की कलाम सरांना ती शेक हँड करायचं म्हणते, भेटायचं म्हणते, आणि सिक्युरिटीवाल्याने अडवलं, त्यामुळे ती हिरमुसली, नाराज झाले. हे म्हणाले काय हरकत नाही, इथेच थांबा. ते दोघेही पती पत्नी म्हणत होते काहीही करावं, 1 मिनिट कलाम साहेबांशी माझ्या मुलीची भेट घडवून द्या, माझ्या मुलीला कमीत कमी हात लावू द्या त्यांची. ही भावना होती त्यांची. कार्यक्रम संपन्न झाला. कलाम सरांचं भाषण संपलं, मुलांचे प्रश्नोत्तर संपलं, सर्व झालं. खुर्चीवर बसले. बसल्यानंतर डॉक्टर गुर्राज करजगी गेले, कलाम सरांच्या कानात म्हणाले,
सर एक छोटंसं काम आहे. काय काम आहे? तिथे ती रडते ना मुलगी, ती तुम्हाला शेक हँड करायचं म्हणते. असं घ्या म्हणाले तिला, घ्या इकडे. घ्या म्हटल्यावर घाबरले सगळे. लाख लोकांची सभा त्या मुलीकडे पाहायला लागले. लवकर ती येईन, आधी कधी भेटेन असं तिला वाटलं होतं. आता ह्या म्हटल्यावरती करायला. शेवटी सेक्युरिटीवाल्याला सांगितलं, जा त्या मुलीला घेऊन ये. सेक्युरिटीवाले गेले आणि त्या मुलीला आणले. कलाम सरांनी त्या मुलीला आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि म्हणाले, काय पाहिजे तुला? म्हणाले, काय नाही, बस मला एवढंच पाहिजे होतं. मग तुला एक बायोग्राफी देऊ? त्या मुलीला काय कळेना. सर उठले, टेबलवरच एक कार्यक्रमाची पत्रिका होती. त्या कार्यक्रमाची पत्रिका घेतली आणि त्याच्यावर साईन केली आणि एक वाक्य लिहिले त्या मुलीसाठी आणि म्हणाले, ही जपून ठेव, जपून ठेव. आणि 2 ते 3 मिनिटं त्या मुलीला असं कुरवळत होते. सभा अवाक होऊन पाहत होते. एवढा मोठा माणूस, केवढी सहजता त्यांच्यात, केवढी नम्रता आणि केवढी प्रेम. आणि एवढंच नाही, माईकवरच सांगितले कलाम सरांनी, हे आहे ना, हीच आमच्या देशाची भविष्य आहेत, आमच्या देशाची ही भविष्य आहेत म्हणाले आणि मुलगीला सोडले. आम्ही कल्पना करायचं की एक राष्ट्राध्यक्ष या देशाचा, राष्ट्रपती, एक लहान बाळांची जी भावना आहे त्याचा कदर करतायत, कदर करतायत. तिचंही दुःख दूर करण्याचं काम करतात. किती सहजता असेल, सरळता असेल जीवनात. आणि असा माणूस आहे जगात, इतका संस्कारी माणूस कुठे पाहायला मिळेल की 4 कपडे घेऊन आत गेले आणि 4 कपडे घेऊन बाहेरच आले. कुठल्याही कार्यक्रमाला गेले की कटाक्षाने ते सांगायचे. ते भेटवस्तू दिलेले असायचे ना, ते सांगायचं, माझ्या खोलीत आणू नका, हे आत येता येता गाडीतनं उतरल्याबरोबर म्हणायचं, ही कुठल्याही माझ्या खोलीत आत नाही आणायचं. हे जी गॅलरी आहे ना त्यांची, तिथेच नेऊन ठेवायचं. सरकारची गॅलरी आहे तिथेच नेऊन ठेवायचं. माझ्या वासस्थानाजवळ नाही आणायचं. 200-300 खोल्यांच्या राष्ट्रपती भवनामध्ये एकच खोली वापरणारा. काय संस्कार झाले असतील त्या माणसावर. एवढी मोठी का झाले? यामुळे झाले. म्हणून म्हणत होतो की डोळे आतले उघडावं लागते. यासाठी संस्कारांची गरज आहे, यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान असं काय वरून येऊन टपकत नाही. संस्कार कुठलेही येऊन कोणाला आपोआप चिकटत नाही. प्रयत्नाने हे सर्वही ऐकायचं असतो, पाहायचं असतो, वाचायचं असतो आणि नंतर आपल्या आचरणात एक एक आणायचा प्रयत्न करायचा असतो. पुस्तक वाचल्याने कोणी मोठी होत नाही, भाषण ठोकल्याने खूप मोठी होत नाही. आपल्या देशात पुस्तक वाचून अख्खा लायब्ररी संपवलेली माणसं खूप आहेत आणि भाषण सकाळी सुरू केले तर संध्याकाळपर्यंत भाषण करणारी माणसं खूप आहेत. यांनी कधीही देश मोठा होणार नाही, समाज मोठा नाही होणार. आणि जेवढा हे बुद्धीने तेज आहेत तेवढ्याच हे अंतःचक्षुनी अंध आहेत, आंधळे असतात. जर संस्कार असतील आणि वाचलेले ज्ञान जर अनुभवात आणले असतील, आचरणात आणले असतील, दिवसभर 50 उदाहरणं देतील, पण त्यांच्या जीवनात मात्र एकही उदाहरण नसेल तर काय होणार आहे? काही नाही होणार, काही नाही होणार. म्हणून संस्कारानेच आतले डोळे उघडतात. बाहेरचे डोळे नसतील तरी चालतील, पण आतले डोळे मात्र उघडे असायला पाहिजे. सर्वच दिशांमधून चांगल्या चांगल्या गोष्टी. जर मन आपण बंद करून बसलेले असू तर या मनात काही येणार नाही. या दिशेने आपण पाहत होतो की
मनाने परिशुद्ध झालेली व्यक्ती धर्म आणि अर्थामध्ये कसं पाऊल टाकायला पाहिजे, धर्मक्षेत्रामध्ये आणि अर्थक्षेत्रामध्ये जीवनाला लागणारी दोनच क्षेत्र, धर्मक्षेत्र आणि अर्थक्षेत्र, याच्यामध्ये पाऊल टाकत असताना कसं टाकायला पाहिजे याच्याकरता उत्तम उदाहरण आपण पाहत होतो की धर्म आणि अर्थ प्राप्ती केलेला एक माणूस दुसरा एका शिकाऊला समजावत होते. श्रीरामचंद्र आपला छोटा भाऊ भरताला समजावून सांगत होते की अब जीवनात भैया आपलं आचरण कसं असायला पाहिजे. आचरणच धर्म आहे. धर्म म्हणजे पटकन लोकांच्या डोळ्यात काय येते की कपडे कुठल्या कलरचे आहेत, कपाळावर काय दिसते का, हातात काय आहे का, गळ्यात काय घातलेले आहे का, बरीच काय तरी दिसायला लागतात लोकांची. हे काय धर्माचे संकेत आहेत थोडी, जीवन पद्धती आहे. धर्म असते आचरणात. मी कोणतं वस्त्र नेसलेले आहे आणि कोणतं रूप धारण केले यापेक्षा माझ्या आचरण कसं आहे. आणि काहींचं तरी आचरणही काही नसते आणि संस्कारही काही नसतात. आणि बऱ्याच लोकांची संस्कार खूप कमी असतात पण बाह्य आडंबर खूप छान दिसतो. खूप छान म्हणजे खूप छान दिसतात दिसायला. खूप मोठे संस्कारी माणूस दिसावा असे दिसतात पण आतमध्ये मात्र पोकळ असतात. नाही, भरीव असायला पाहिजे. त्याकरता एक भरीव माणूस आपल्या भावाला प्रश्न आणि उत्तर एकातच अशा पद्धतीने विचारतात. काल बरीच प्रश्नोत्तर आपण पाहत होतो आणि आज एक आदर्श गाव कसा असायला पाहिजे, स्मार्ट सिटी आणि स्मार्ट विलेजची जी कन्सेप्ट म्हणतो ना आपण, ती कशी होती त्या काळात, म्हणजे आज मी 8,000 वर्षापूर्वी स्मार्ट सिटी कशी होती याची वर्णन ते आता आपल्या भावाला आठवण करून देतात. भैया, अयोध्या तो पाहण्याआधी एक स्मार्ट सिटी आणि हे कसं असायला पाहिजे. अयोध्या ही आपली पूर्वजांचं निवासस्थान आहे. अयोध्या नावाचा जो नाव आहे ना, नावासारखाच ते शहर आहे. याला आजपर्यंत कोणी जिंकू शकले नाही. अशीच योद्धा या प्रदेशात होऊन गेलेले आहेत, तशी संस्कार त्या प्रदेशात आहेत. प्रत्येक घराघरात इथला योद्धा आहे, तो कधीही मागे न हटणार आहे. त्याला कोणी जिंकू शकत नाही आहे. म्हणून या शहराचा, या प्रांताचा नाव अयोध्या ठेवलेले. कौशल देशाची राजधानी. या अयोध्येचे दरवाजे मजबूत आहेत. कुठलंही दुष्ट शक्ती आत प्रवेश करू शकणार नाही, इतकी मजबूत अयोध्येची दरवाजे आहेत. अयोध्या हत्तीने, रथाने, घोड्याने समृद्ध आहे. राजधानी म्हणून हे सर्वही तिथे आहेत. या शहरातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सर्वही उत्तम सदाचारी आहेत. कोणीही आपल्या आचरणापासून वंचित राहत नाही. प्रत्येक जण आपापली धर्माचरण, कुलाचार नीट पद्धतीने चालवत आहेत. हजारोंची संख्येने ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय इथे आहेत. मी पाहत होतो की शूद्रांचे कुठे उल्लेख येतो का.
कुठेही नाही उल्लेख आला. 3च वर्ण राहत होते. म्हणून मी नेहमी वाचताना आणि आमची आदिवासी परंपरेचे अध्ययन करताना मी पाहत होतो की आपल्या देशात 3च वृत्तीची माणसं होती. एक ब्रह्मवृत्ती, एक क्षात्रवृत्ती आणि एक वैश्यवृत्ती. ब्रह्मवृत्तीची माणसं म्हणजे जे काहीही संग्रह करत नाही, राष्ट्राप्रती आपलं कार्य करत राहतील, अध्यापनच त्यांचं कार्य आहे, वेगवेगळ्या पद्धतीने करत राहतील. आमच्या देशात 7,000 प्रकारची ही लोक आहेत, समाज प्रबोधन करणारी माणसं. 7,000 वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारी लोक आहेत. हे कधीही संग्रह करणार नाही. आजच्या याच वेळचे जेवण झाले की आपलं कार्य सुरू, आणि संध्याकाळचे जेवण संध्याकाळीच विचार करता येईल अशी वृत्तीची. कर्मवृत्ती आणि वैश्यवृत्ती. कर्मवृत्ती म्हणजे जडापासून जड निर्माण करतात ते कर्मवृत्तीची लोक. चैतन्यापासून चैतन्य निर्माण करतात ते वैश्यवृत्तीची माणसं. जडापासून जड म्हणजे एखादा दगड आहे, दगडापासून मूर्ती बनवले, लाकडापासून आणि काहीतरी सामान बनवले, लोखंड आहे, लोखंडापासून काहीतरी बनवले, माती जड आहे, जड मातीपासून काहीतरी भांडी बनवले, मूर्ती बनवले. अशा पद्धतीने जडापासून जड बनवणारी जितकेही लोक आहेत हे सर्व ही कर्मवृत्तीची माणसं. आणि चैतन्यापासून चैतन्य बनवणारी सर्व ही वैश्यवृत्तीची लोक. चैतन्यापासून चैतन्य म्हणजे एक जिवंत आहे आणि त्याच्यापासून दुसरं जिवंत वस्तू बनतं, अर्थात बीज आहे, कुठल्याही प्रकारचं बीज आहे. हे बीज एक चेतना आहे, यात मातीत टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं की दुसरं बीज तयार करते. त्याला चैतन्यापासून चैतन्य निर्माण करणं म्हणतात. एक कुत्र पाळलेले, त्याचं चांगलं रक्षण केले, त्याच्यापासून आणखीन काही कुत्रे तयार होतात. शेळी पाळलेले, शेळीपासून त्याची कोकरू तयार होतील, आणखीन काही चैतन्य तयार होतील. गायी म्हैशी यांची पालन केलेले, त्यांच्यापासून आणखीन काही चैतन्य तयार होतात. याच पद्धतीने झाडं लावलेले, त्या झाडापासून फळं मिळतात, पुन्हा त्याच्या बीपासून पुन्हा नवीन झाड जिवंत तयार होऊ शकतं. या वृत्तीच्या लोकांना म्हणतात वैश्यवृत्तीची लोक. या 3 वृत्तीची माणसं आपल्या राष्ट्रात, आपल्या राज्यात समृद्ध आहेत, भरपूर संख्येने आहेत, असं श्रीरामचंद्र भ्रातृभरताला समजावत आहेत. आपल्या अयोध्येत नाना प्रकारची राजभवन आहेत, राजप्रासाद आहेत, सुंदर सुंदर मंदिरे आहेत, धर्मस्थळ आहेत. एवढंच नाही, या शहराची रस्ते मोठमोठाले रस्ते आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वृक्ष लागवड आहेत, मोठमोठाली वृक्ष आहेत. शहरात व्यापारी लोकांची वस्ती एका बाजूला, कारागिरांची वस्ती एका बाजूला, योद्ध्यांची वस्ती एका बाजूला, कृषिकांची वस्ती एका बाजूला, व्यापाऱ्यांची वस्ती एका बाजूला, सगळ्यांची एक एक गल्ली आहेत. आणि गावात मध्ये 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 उपवन आहेत, म्हणजे वाटिका आहेत, सुंदर बगीचे आहेत, तटबंदी आहे, तटबंदीचे बाहेर कंदक आहे आणि योद्ध्यांकडून सुरक्षित नगर आहे. एवढंच नाही, या शहरामध्ये हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या क्षेत्रातली विद्वान लोक आहेत. केवळ वाणीचे विद्वान नाही आहे हे, जी विद्वान आहेत, नवविद्वानांना घडवणारी माणसं आहेत या शहरात. अशा अभ्युदयशील समृद्धशाली ही अयोध्या नगरी आहे. हे भरत
नाना प्रकारची अश्वमेध याग, राजसूय याग या नगरात या पूर्वीच्या पूर्वपुरुषांनी केलेले आहेत. या शहरात प्रतिष्ठित लोकांची संख्या प्रचंड आहे. आपापल्या क्षेत्रात प्रतिष्ठित म्हणून मिरवणारे लोकांची संख्या प्रचंड आहे. अनेक अनेक देवस्थान इथे आहेत. या शहरात छोटी मोठी सरोवरे आहेत, कारण याची रुंदी 3 योजन आणि लांबी 12 योजन. 1 योजन म्हणजे सरासरी एक 3 किलोमीटर बसते. 9 किलोमीटर रुंदीला आणि जवळजवळ 36 किलोमीटर लांबीला होता शहर. आणि त्या गावातली तलाव, छोटी छोटी सरोवरे, उद्यान शहराची शोभा वाढवलेली होती. म्हणजे एक स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट विलेज कशी असायला पाहिजे. त्या शहरामध्ये कारागीर, कुटीर उद्योग इतकी सुंदर करत होते आणि व्यापारी त्यांच्या वस्तू नेऊन विक्री करून त्यांची उदरभरण करत होते. येथील प्रत्येक वृत्तीची स्त्री पुरुष अत्यंत प्रसन्न होते. कोणीही खिन्न नव्हते. आणि या शहरामध्ये जी सामाजिक आणि धार्मिक उत्सव निरंतर होत असत. सगळ्यांच्या शेतामध्ये कार्यनिर्वहन करण्याकरता लागणारी जनावरांची संख्या प्रचंड होती. माणसांपेक्षा कितीतरी पट्टीने अधिक इथे जनावरांची संख्या होती. समृद्धी ह्याच्यावरनं मोजलं जात होतं. या शहरामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा होत नव्हती. म्हणजे पोलीस स्टेशन्स फारशी नव्हती. आत्ता हल्ली आम्ही समजतो की डेव्हलपमेंट म्हणजे काय. गावात दवाखाना, सरकारी दवाखाना बांधली गेली, गावचा विकास झाला म्हणजे आजारांची संख्या वाढली. गावात पोलीस स्टेशन झालं, तुमच्या गावाला आम्ही पोलीस स्टेशन दिले म्हणजे तुमच्या गावचं डेव्हलपमेंट केले, म्हणजे गावात भांडणं भरपूर लावले यांनी. आमच्या गावात दवाखान्यांची संख्या वाढली म्हणजे भरपूर आजार वाढले. आणि ह्याला आपण विकास समजतो. आज भीतीस अशी अनेक कृत्य आहे, ह्याला आपण विकास समजतो. विकास नाही. ज्या गावात उत्साह आणि उत्सव होत असतील, आनंदी असतील माणसं, तिथे आजार कशाला येते. जिथे माणसांपेक्षा जनावरांची संख्या अधिक असेल तर जमीन किती समृद्ध असेल. कोणत्याही प्रकारची हिंसा त्या अयोध्येत होत नव्हती. त्या अयोध्येमध्ये भिक्षा मागण्याकरता कोणच नव्हते. देणारी सगळी देण्याकरता तयारीत बसलेले असायचे. आणि राजांचा कर भरण्याकरता लाईन लागायचा, माझा आधी घ्या, माझा आधी घ्या म्हणून. आणि त्या अयोध्येमध्ये पावसाच्या पाण्यावर शेती करावी अशी स्थिती नव्हती. पाऊस आला नाही आला तरी फारसा फरक पडत नव्हता. हिमालयातून आलेली जी गंगा वाहती त्याच्या बाजूला शरयू, तर शरयू नदीच्या पाण्यावरच सर्व लोक शेती करत होते असाही उल्लेख आहे. म्हणजे त्यांना तलाव, नद्या यांच्याच पाण्याचे उपयोग करत होते. वृष्टी जी आहे याची फारशी गरज भासत नव्हती त्यांना. जिथे कोणतेही हिंस्र पशु त्या शहरात नव्हते. जिथे ज्या गावात कोणत्याही प्रकारची कोणाला भीती नव्हती. अयोध्या ही स्मार्ट सिटी याला म्हणतात. आम्ही काय समजतो की मोठमोठे रस्ता बनवणं, गटर बनवणे, सरकारी इमारत बनवणं आणि अशी काहीतरी सुविधा निर्माण करणं म्हणजे आपण ह्यांना स्मार्ट सिटी म्हणतो. स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट विलेज करता ती नाही लागत.
माणसं किती स्मार्ट आहेत याच्यावर होते. कोणत्याही प्रकारची भीती नाही पाहिजे त्या गावात. कोणत्याही प्रकारची खाद्यवस्तू इथे मिळत नाही असं नाही. सर्व प्रकारची, इतक्या नाना प्रकारची अन्न संस्कृती त्या अयोध्येत होती की आश्चर्यचकित व्हावं देशी विदेशी माणसं. जिथे पापी लोकांची सर्वथा अभाव होता, ज्या शहरात असं बत्ती घेऊन शोधलं तरी सुद्धा पापी माणूस नाही सापडणार. आणि एवढंच नाही, ही अयोध्या नगरी धन आणि धान्याने समृद्ध होत. माणसानं समृद्धीला काय मस्तपैकी जेवण खाणं, जनावरं असतील तर दूध दुभतं भरपूर. समृद्ध अशी अयोध्या नगरी. गाव कोणाला स्मार्ट करायचं असेल ना, आपलं गाव आदर्श गाव बनवायचं असेल ना, ही उदाहरण घ्यावं आणि अशा पद्धतीने बनवावं. आम्ही आमची आदर्श गाव बनवायची कल्पनाच फार वेगळी करतो. ज्या गावात झाडं नाही ते आदर्श गाव कसं होईल? ज्या गावात जनावरं नाहीये, दुधासाठी दुसऱ्या गावावर अवलंबून राहतील, दुसऱ्या पाकिटावर अवलंबून राहतील, गाव कसं स्मार्ट होईल? ते ज्या गावामध्ये करण्याकरता काहीच काम नाही, नोकरीसाठी दुसऱ्या गावाला पळतील, आणि ती गाव कशी स्मार्ट होईल? ज्या गावामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक औषध दुकानासमोरच बसत असतील, तर गाव कसं स्मार्ट होईल? ज्या गावामध्ये सकाळी आलेले पोलीस रात्री झाले तरी सुद्धा अजूनही पंचनामाच करतायत, अजूनही आणखीन काहीतरी गुन्हेगारांना शोधतायत, आणि कसं स्मार्ट विलेज होईल? ज्या गावात माणसं सगळी जीव मुठीत धरूनच फिरतायत, गुंडांचा राज्य चालतो, आणि कसं तो स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट विलेज बनेल? हे ऐकता ऐकता की धर्म म्हणतात ह्याला. म्हणून मॅकॉले म्हणत होता की असा भारत आम्ही बदलायचं कसा? कारण इथल्या शिक्षणामध्येच, इथल्या गुरुकुलांमध्येच ही शिक्षण दिली जाते की आमचं गाव कसं असायला पाहिजे. आणि इथे या देशाची वैशिष्ट्य, दोघे मित्र रस्त्याने चालले असतील, एकाच्या पायात काटा घुसला तर दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतो. ही 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 आमच्या देशाची संस्कृती, ही संस्कृती आमची. एकाच्या पायात काटा घुसला तर दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे आम्ही दोघे दिसायला दोन आहोत, पण आमचा आत्मा मात्र एकच आहे. आमच्या इथे संस्कार अशी, कुठे निघाला बाहेर, जेवणाची डब्बा बांधून दिली तर आई म्हणती, तुला लागतात 2 भाकरी, पण मी 4 बांधलेले, 2 तुझ्यासाठी आणि 2 मातीसाठी. म्हणजे काय? तू जे खाशील ते माती होणार, आणि तू जेवत असताना कोण आगंतुक आला आणि त्यांना 2 भाकरी तू देऊन जेवलास तर त्याला दिलेली भाकरी तुला मिळणार पुढे. मी खातो ते सगळी मातीच होणार आहे, काही खाल्लं तरी आमची मातीच होणार, पण मी जे देऊन खाणार आहे ते माझ्यासाठी भविष्यात मिळणार आहे, भविष्यात मिळणार आहे. मी असंच वाचत होतो की एक गरीब माणूस लाकूड तोडून त्याच्यावर उपजीविका चालवत होता. जंगलात दिवसभर लाकडं तोडून गोळा केला होता आणि डोक्यावर बिंडा घेऊन घराकडे निघालेले होता. समोरून एक महात्मा आले, सत्पुरुष. महात्माना पाहून पटकन थांबला. महात्मा म्हणाले, टाक टाक डोक्यावरचं बिंड टाक टाक म्हणाले, खाली टाक खाली टाक, लवकर टाक म्हणाले. खाली टाकला. सोड म्हणाले, ते बिंड बांधलेले सोड 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 म्हणाले, लगबगीने म्हणाले. सोडला. असा बिंडा सोडला, लाकडं इकडे तिकडे पडले आणि त्यातनं एक मोठा साप हळूहळू हळूहळू चालत गेला पुढे. आणि लाकूड तोड्या त्या महात्म्याच्या पायावर लोटांगण घातला. महाराज, माझा प्राण वाचवलं, नाहीतर मी घरी पोचलो असतो की नाही कोणास ठाऊक म्हणाला. महाराज म्हणाले, मी नाही वाचवलेले, तू आठवून घे, आज सकाळपासून तू जेव्हा आलायस आतापर्यंत
काय 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 केलंय, काहीतरी तू शुभकार्य पुण्यकार्य केलायस. म्हणाला, महाराज मी गरीब माणूस, सकाळी कुऱ्हाडी आणि रशी घेऊन जे आलोय, ही वाळलेली लाकडं शोधत होतो मी. ओरली लाकडं तोडत नव्हती तेव्हा, वाळलेले लाकडं शोधत होतो, कुठे कुठे मिळतात. त्या शोधता शोधताच संध्याकाळ झाली. हो, आत्ता बांधून निघालोय, काही नाही केलं मी, मला कोणी भेटलंच नाही. असं नाही होणार म्हणाले. आठवून घे सर थोडासा, बघ सकाळी उठल्यापासून इथे येईपर्यंत सगळे आठवून घे. म्हणाला, महाराज होय, मी निघालो सकाळी 7-7:30ला घरातनं, आणि ही दूरचे जंगल यायला मला वेळ लागला. येताना मी 4 भाकरी बांधून आणलेली, आणि झाडाखाली जेवायला बसलो होतो. अजून लाकूड तोडायला सुरू केला नव्हता, जेवायला बसलो होतो. तेवढ्यात एक माणूस, 3 दिवस मी उपवास आहे हो, मला काहीतरी थोडंसं द्या म्हणाला. मी म्हटलं की हे घ्या, सगळेच घ्या, जेवा. 3 दिवस जेवला नाही तर हे सगळे घ्या. महाराज मी सगळीच त्याला देऊन टाकलं, आणि दिवसभर मला भूक पण नाही लागली. त्याचा चेहऱ्यावरचं जे प्रसन्नता मी बघितलं ना जेवलेल्या माणसांची, मला पोट भरल्यासारखं वाटलं. बस त्या उत्साहात, त्या आनंदातच मी दिवसभर लाकडं गोळा केली. महाराज म्हणाले, बस तेच तुला वाचवले. तुझी मृत्यू सर्पदंशाने होणार होती, आणि तू केलेले हे जे पुण्यकार्य आहे ना, हे कार्यच तुला वाचवलं, हे कार्यच तुला वाचवलं. माणूस गरीब आहे का श्रीमंत आहे प्रश्न नाही, माझ्याकडे द्यायला काय आहे हा मोठा प्रश्न नाहीये. जे आहे त्याचा विनियोग मी पुण्यकार्यासाठी. मी म्हटलं ना, आपण खातो ते आपल्यासाठीच आहे, आपण खातो ते मातीसाठी आहे, आणि आपण जे देतो ते आपल्यासाठी आहे. आपल्याला वाचवते ते कधी ना कधी. म्हणजे असंच अन्नच द्यावं असं नाही, वस्तूच द्यावं असं नाही. 2 शब्द जरी चांगलं दिला, नाही देता आला, दुसऱ्यांच्या बाबतीत मनात चांगली प्रार्थना जरी केली, ती प्रार्थना सुद्धा मला खूप काही देऊन जाईल. अयोध्येत कोणालाही कोणाचाही भय नव्हता. स्त्रियांना पुरुषांचं भय, पुरुषांचा स्त्रियांना भय, किंवा मोठ्यांच्या लहानांना, लहानांना मोठ्यांचं, मालकांचा मजुरांना, मजुरांचा मालकाला, असं काहीही नव्हतं. समृद्ध शहर, ह्यांना म्हणतात स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेज. अशी शहरं पाहिजे. ही आदर्श आमच्या डोळ्यासमोर पाहिजे की माझा गाव असा आहे. आणि इथे कोणी कोणाचे हिसकावून हिरावून घेणारी नव्हते. प्रत्येक जण आपला दुसरा कोणाला तरी द्यायचं म्हणत होता, पण घेणारी कोण नव्हती. इथे प्रत्येक घरासमोर दर दिवशी फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी घातली जात होती. रस्ता जे आहेत, महामार्ग जे आहेत, त्यांना दर दिवशी सजवत होते त्या काळात. वाल्मिकींनी उगीच नाही लिहिले, ही एक इतिहास ग्रंथ आहे. त्या काळात जे घडलं ते लिहिलेले. 8000 वर्षापूर्वी एवढी सुंदर गाव आमच्या देशात होती, आज कशी असावी. अशीच वर्णन लंके संबंधात सुद्धा येत, जिथे उत्तर प्रदेशचा मेरठ मधला एक बलशाली पुरुष लंकेत जाऊन राज्य करतो. रावणाचा गाव मेरठ, आणि लंकाधिपती बनला. त्याचा भावाची ती लंका, सावत्र भावाची, विश्वकर्माची, किंवा विश्वकर्माकडनं बांधून घेतला होता, कुबेराची ती. तीही नगर सुंदर होती. सांगण्याचं तात्पर्य, आपल्या भावाला सांगतात की ही शहर सुरक्षित आहे ना, एवढी वर्णन केले करून म्हणाले, आपलं गाव आहे ना सुरक्षित आहे ना, गावातली माणसं सुरक्षित आहेत ना तुमच्या कार्यकाळामध्ये, आणि तुम्ही ते योग्यरित्या सांभाळताय ना या अयोध्या नगरीला.
आणि आता काय झालंय? आता काय स्तुती नाही, प्रस्तुत आहे एवढ्यासाठी त्या प्रकारची गावं निर्माण करतात. शहरातला अगदी एकदम कोट घातलेला इन शर्ट माणूस होता, वर होता, टायर साठी गावात आला. तेवढ्यात गावात माणसाची ओळख झाली. शेतकरी माणूस होता, अनपढ माणूस म्हणाला, असं असतं शहराचा, तरी तुम्ही आमच्या गावात सकाळीच आलो. आता एक वाजत आलं. किती वाजता संध्याकाळपर्यंत कसं होईल? या काही video होता गेला तर गावाचं नाव बदनाम होईल. माझ्या घरी चालला. त्या माणसाला कळत नाही, पाळत नाही, उपासणारा माणूस चालला म्हणाल, अमुक अमुक गेलो होतो, तिथे जेवण झालं नाही. असं कधी आमच्या गावात माणूस झाला उपास केलाय का कधी कोणाला? त्याला म्हणाले सर त्याला काय नव्हती, आग्रह बघून तोंड धुतला, हात धुतला पाठावर, काय प्रेम वाटलं. तो माणूस म्हणाला, आई असं प्रेम नव्हतं शहरात. शेजारची विचार नाही आपल्याला. 5 फूट आमच्या घरात काय माणूस की कशा करत नाही.
असं हाकलून काढणारी ही. तेव्हा त्या मुलांना गुरुजी विचारत होते, बाळांनो यात कोण भारी वाटले तुम्हाला? काही मुलं म्हटले, सर एवढा मोठं घर, एवढी भारी माणसं, एवढी श्रीमंत, ते भारीच आहेत ना, मग खेड्यातल्या लोकांना बघितल्यावर असं करणार, त्यात काय आश्चर्य म्हणा. दुसरा एक मुलगा हुशार होता, म्हणाला, सर घर मोठं असलं म्हणून काय झालं, मन मोठं नको का? आमचा गावचा माणूस होता, मन मोठं होता, ओळख पाळख नसताना सुद्धा घरी नेऊन जेवण करून पाठवला. सभ्यता, शिष्टाचार, संस्कार म्हणतात ही गाव असायला पाहिजे. तर अशी आमची गावं अशी असायला पाहिजे. अशा गावं घेऊन काय करायचं? काय इथे कोण माणसं राहत नाही, इथे कोण माणसं राहत नाही. माणसं कुठे आहेत? इथे आहेत, इथे माणसं राहतात. अशी गावं पाहिजे आमची. यासाठीच आम्ही म्हणतो की आमच्या देशात अजूनही अयोध्या आहेत खेडोपाड्यात, जिथे काही पोचलेले नाही ना, अहवाल लागलेले, तिथे अजून गाव, अजून माणसं. शहरात सुद्धा अजूनही काही लोक आहेत, नाही असं नाही. सगळे काही शहर बिघडलेले आहेत थोडी, किंचित बोटावर मोजण्या इतकी माणसं बिघडले असतील. अजूनही खूप चांगली लोक आहेत. आपत्ती विपत्तीच्या काळात मदत करताना दिसणारी माणसं आहेत. पण हळूहळू बिघडत चाललेत, हळूहळू संस्कार नष्ट होत चाललेले आहेत. आत्मकेंद्रित वृत्ती हळूहळू वाढत चाललेले आहेत. लहान मुलांमध्ये आई डबा देऊन सांगते, बाळा तुझ्यासाठीच एकच चपाती आणि एवढीशी भात आहे, भिंतीकडे तोंड करून एकटंच खायचं तो. अशी शिकवणारी माता असेल तर तो काय होणार? चपात्या देऊन, बाळा तुला एक लागते, एक एक्स्ट्रा ठेवलेले, ज्या मित्र मैत्रिणी आणले नसतील त्यांना पण दे, तू पण खा. आणि 2 लाडू ठेवलेले, तू एक खा, मित्राला एक दे. ज्याने आणलं नसतील जेवण, घरी आल्यानंतर परत विचारेल. 2 लाडू ठेवलेले, एक मोठं होतं, एक लहान होतं, तू कुठला खाल्लास बाळा? मुलगा, मी मोठं लाडू मी खाल्ला आई म्हटल्याबरोबर आई म्हणायचा नापास. अरे बाळा, लोकांना मोठं द्यायचं, आपण लहान खायचं, तर तू पास होशील म्हणा. ही याला म्हणतात संस्कार. आणि ही असं वरून कुठून येऊन टपकत नाही, पडत नाही. प्रत्येक घरात हे शिकवावं लागतं. तर गाव समृद्ध, घर समृद्ध आणि अयोध्या होतील. आणि यांना कोणी हरवू शकत नाही. या गावावर आक्रमण कोण करणार? इथे कोणी लपून ठेवणारीच कोण नाहीये. सगळ्यांची दारं उघडीच आहेत, उघडीच आहेत. यांना विचारतात, राजा म्हणून तुझं कर्तव्य आहे अशा शहरामध्ये जी माणसं राहतात यांचं संरक्षण करणं, यांना कोणत्याही प्रकारचा कष्ट होणार नाही, त्रास होणार नाही याची काळजी घेणं राजा म्हणून तुझं कर्तव्य आहे भैया. तू कर्तव्य पालन करतोयस ना योग्यरित्या? असं असं भरताला विचारतो. आणखीन एक गोष्ट विचारतो, फार महत्वाचं आहे. हे बघ, कृषी आणि गोरक्षणापासून उपजीविका करणारी जे वैश्य आहेत, सर्व ही जी मंडळी आहेत तुमच्या प्रीतीला पात्र आहेत. नाही, त्यांच्या प्रीतीला तू पात्र आहेस ना? कारण कृषी आणि गोरक्षणावरच सर्व व्यापार उद्योग अवलंबून आहेत. सर्व व्यापार उद्योग कृषीशी संलग्न आहेत. कोणत्याही देशाची समृद्धी कृषी आणि गोरक्षणावर आधारित आहे, असं त्या काळात म्हणाले होते. आणि आज किती प्रस्तुत आहे मला माहीत नाही, पण जेव्हा आपण सखोल समजून घेऊ तेव्हा कळेल की हे सर्व समृद्धी बघूया. कृषी आणि गोरक्षण कुठल्याही देशाचा पाया आहे.
सगळ्यांची इमारत त्यांच्यावरच, कृषिकांच्या सगळ्यांची उद्योग अवलंबून आहेत. ज्यांना चप्पल करायचंय देणारा हात, ज्यांना कापड बनवायचंय, कापड विक्री करायचंय, देश विदेशात रफ्त करायचंय, निर्यात करायचंय, त्यांना ज्यांना एक्सपोर्ट होत आमच्या काळात तूप एक्सपोर्ट होत होतं, थोडं थोडं नाही, जहाजावरून तूप जात आणि पदार्थ आणत होते. साड्या होत्या, कशावर अवलंबून आहे. आणि देश तैल उद्योग, खाद्यतैल उद्योग कोणावर? शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. या देशातलं गृहनिर्माण उद्योग, घराला लागणारी माती, घराला लागणारी वीट आणि घराला लागणारी लाकडं, या सगळ्यांना कोण आधार आहे? शेतकरी आधार आहे, कृषिक आहे. या देशातली लोक जे शेती करतात किंवा अन्य काम करतात, युद्ध रणांगणामध्ये युद्ध करणारी लोक, युद्ध करणाऱ्यांना काय लागतं? तलवार लागतं, तलवाराला मूठ लागते, मूठाला चमडीची कवच लागतं, आणि डाल लागतो, डालीवर कवच लागतो चमडीचा. एवढंच नाही, चिलकती घालतात, चिलकतीवर चमडीची झाकण असते. ह्याच्याकरता कोण कुठून मिळणार? शेतकऱ्याकडनं मिळणार. एक एक उद्योग म्हणून जेवढे आहेत देशात, सगळ्या उद्योगांचा तळपाया म्हणजे शेती आहे. आणि ही शेती आणि या शेतकऱ्यांची गाय आणि त्या गायींचे रक्षण नीट पद्धतीने होते ना, असा प्रश्न विचारतो. कृषिक आणि गौरक्षाची कार्य, कृषी आणि गौरक्षणाचा कार्य व्यवस्थित पद्धतीने होते ना, का? त्या गायी असतील तर त्यांच्या मलमूत्राने शेती समृद्ध राहणार. शेती समृद्ध म्हणजे त्यांना खत मिळणार, आणि खत व्यवस्थित असेल तर विषमुक्त अन्न उगवलं जाणार आणि ताकददार अन्न मिळेल. कुठल्याही अन्नात ताकद कुठून येते? जमिनीतनंच येते. जमीन ताकदवार होण्याकरता जनावरं लागतात, जनावरं ताकदवार होण्याकरता ह्याच मातीतलं गवत लागते, चारा लागतो. हे एकमेकांवर अवलंबून आहेत परस्पर. म्हणून हे दोन्ही कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या देशात, ही जर ढासळलं तर बाकीचे सगळेच ढासळलं असं समजतो. म्हणून ज्या देशाची कृषी ढासळले त्या देशाला, आता करोनाच्या काळात बघा ना, सगळे बंद पडले. एकच क्षेत्र चालू होतं, ती म्हणजे शेती, एकच. बाकी सगळे बंद पडले. रात्रंदिवस चालू होतं आणि सगळी बंद पडली म्हणून उपाशी कोणी नाही राहिले देशात. या सगळ्यांना अन्न पुरवणारी माणसं, अन्नदाता आमचा होता ना खेड्यात, आणि युद्ध झाला तरी त्याला फरक पडत नाही. सीमेवर युद्ध चालू आहे, त्याच्या शेतात काम चालू आहे. युद्ध चालू आहे म्हणून हे बंद केलं तर सैनिकांना जेवण कुठून जाणार? देशात राजधानीत उत्सव चालू आहे तर ह्याच्या शेतात काम चालू आहे. कोर्टात काम चालू आहे पण ह्याचं शेतात काम चालू आहे. पोलीस स्टेशनचं काम चालू आहे, ऑफिस कचेऱ्या सगळी चालू आहेत, पण ह्याचं काम शेतातलं चालू असेल तर बाकीचे सगळे चालू राहतील. बाकीचे सगळे ह्याच्यावरच सगळ्यांची चालते. आणि कुठल्याही कम्प्युटरचं काम चालू आहे म्हणून का कुठलाही कीबोर्ड जेवण देत नाही कोणाला. कुठलाही व्यवसाय उद्योग, अभियांत्रिकी उद्योग आहे म्हणून काय नटबोल्ट शिजवून खाता येत नाही ना. व्यापार उद्यम आहे, होय, कुठल्याही वहीत भाकरी जन्माला येत नाही ना. हे सगळ्यांसाठी शेतीच लागते, सगळ्यांना शेतीच लागते.
सगळ्यांना जेवायलाच लागते. कोणीही नोटाना किंवा नाणीना फोडणी घालून खाऊ शकत नाही ना, खाऊ शकत नाही. त्याच्याकरता हीच लागते. म्हणून विचारतात, कृषी आणि गौरक्षणाचा कार्य व्यवस्थित चालू आहे ना, आणि त्याच्यात कोणतीही बाधा आलेले नाही आहे ना, आणि त्या कृषिकांची प्रेम, हे कृषी कार्य करणारी, कृषी उपज करणारी आणि त्याचे बाय प्रोडक्ट्स बनवणारी, हे सगळी वैश्य आहेत. त्यांची प्रेम तुमच्यावर, तुमची प्रेम त्यांच्यावर आहे ना, श्रद्धा आहे ना एकमेकांवर, असा प्रश्न विचार. म्हणजे मूळ प्रश्न होता की शुद्ध अंतःकरणाने किंवा स्वच्छ मनाने धर्म आणि अर्थकार्य कसं करावं, अर्थक्षेत्रात कसं उतरवावं, हे सगळे धर्म आणि अर्थकार्यच चालू आहे. आचरण कसं असायला पाहिजे अशा वेळी, आणि संपादन कसं करायला पाहिजे. तर हेच उपदेश श्रीरामचंद्र भरताला उद्देशून जे केलेले ते आम्हा सगळ्यांसाठी लागू आहे. आणि अजूनही खूप आहे यात, खूप सुंदर उपदेश पुढेही येणार आहे. आपण ते उद्या पाहू. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः.